अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. प्रत्येक भारतीय नागरिकाचे अभिनंदन आणि कडक सॅल्यूट टू ऑल द एअर फोर्स, नेव्ही अँड आर्मी ऑफिसर्स. Of course, कडक सॅल्यूट टू our Prime Minister and his all delegates. सवाई नाला, सैयदना बिलाल, कोटली गुलपूर, भीमर, कोटली अब्बास, सरजल सियालकोट, मेहमुना जोया, मरकज तय्यबा आणि मरकज गुमान अल्लाह. मित्रांनो, ही 9 ठिकाणं जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबा या अतिरेकी संघटनांचा प्रशिक्षणाचा तळ, त्यांच्या काही राहत्या गुफा, अतिरेकी कारवायांसंबंधी जे काही प्लॅनिंग करायचं आहे, जे काही प्रशिक्षण द्यायचं आहे, असे हे 9 विभाग. आणि 7 मेची मध्यरात्र, ज्या दिवशी दुपारच्या वेळेस आपल्या भारतातल्या जवळपास 17 ते 18 महत्त्वाच्या शहरांमध्ये मॉकड्रिल होणार म्हणून सर्व राज्यांना सूचना दिलेल्या. म्हणजे याच्या बाबतीत एक खूप छान चित्र माझ्या पाहण्यात आलं होतं. आपले गृहमंत्री अमित शहाजी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे गप्पा मारत बसत आहेत. अर्थात हा 7 तारखेनंतरचा मेसेज आहे, जो काही आपण या अतिरेक्यांवरती हल्ला केला आहे, एक प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर या नावाने जो काही आत्ता आपण थोडा बदला घेतला आहे, थोडा बदला, त्यानंतरचं ते चित्र आहे. त्यामध्ये एक वाक्य आहे की गणिताचा क्लास अचानक घेतला आणि संगीताच्या क्लासचा अभ्यास करायला लावलं होतं. मार्मिक वाक्य आहे. जेव्हा एखाद्या आपल्या शत्रू राष्ट्रामध्ये आपल्याला काही कारवाई करायची असते, तेव्हा सामान्य जनतेला असं वाटतं की हे लगेच व्हायला पाहिजे, हे असंच व्हायला पाहिजे, वगैरे वगैरे आडाखे चालू असतात. अर्थात ज्याच्या त्याच्या बुद्धीची झेप जेवढी असते तेवढाच तो व्यक्ती विचार करणार, हेही गृहीत आहे. मीटिंग्स झाल्या. पहलगामच्या हल्ल्यानंतर धडाधड मीटिंग झाल्या. सिक्रेट इन्फॉर्मेशन सगळी काढली गेली. एखाद्या राष्ट्रामध्ये त्यांच्या सीमा न ओलांडता आपली तरबेज पायलटची टीम वापरून आपल्याकडं असलेली राफेल आणि सुखोई विमानं निवडली गेली. ठराविक लोकांची अपॉइंटमेंट झाली. यासाठीच्या सगळ्या मीटिंग्स पार पडल्या. आणि त्यानंतर त्या राष्ट्राला सुद्धा वाटलं नव्हतं की 7 तारखेच्या मध्यरात्री असं काही होईल. पहाटे मित्रांनो 1:04 ते 1:11 अशी माहिती समोर आली आहे. केवळ 7 मिनिटात या व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलेली सगळी 9 ठिकाणं, जे की अतिरेक्यांचे तळ म्हणून आपल्या इंटेलिजन्सकडे सगळी माहिती होती, मग त्याच्यावरती आपली क्षेपणास्त्र किती रेंजचे आहेत, कुठपर्यंत हल्ला करू शकतात, मग आपल्याला त्यांच्या सीमा ओलांडाव्या लागतील का आपल्या विमानांना, याचं सगळं गणित आखलं गेलं. अर्थातच एअर चीफ मार्शल तिथे असणारच आणि हाय डेलिगेट्स. कोणत्याही पद्धतीने अशा बातम्या कुठेही कधीही लीक केल्या जात नाहीत. मीडियाला
आत्ता पण काय चाललं आहे पाकिस्तानमध्ये, आपलं सैन्य कुठपर्यंत गेलं आहे, हे काही प्रत्येक वेळेस सांगत बसण्याची गरज नाही आणि सांगितलं जात नसतं. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं आहे. आपण पूर्ण जगाला हे दाखवून दिलं आहे की आम्ही पाकिस्तानवर नाही हल्ला करत आहे, आम्ही हल्ला केला आहे तो त्या अतिरेक्यांच्यावर. आणि हे दर्शवणं अत्यंत महत्त्वाचं होतं. आता हा यशस्वी हल्ला झाल्यानंतर जे काही त्यांचं अतिरेक्यांचं नुकसान व्हायचं आहे ते होणारच आहे, ते झालं आहे. एका परिवारातले काही 10-12 लोक यमसदनास गेले. 72 हुरों के पास भेज दिया उन्हें. हे सगळं झाल्यानंतर आपल्या भारतातर्फे टू गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट दिस ऑपरेशन सिंदूर, आपल्या प्राईम मिनिस्टर कार्यालयाने, आपल्या देशाच्या सैन्याने कोणाला निवडलं हो ही सगळी माहिती देण्यासाठी? सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग. व्योमिका सिंग या एअरफोर्समध्ये विंग कमांडर आहेत आणि सोफिया कुरेशी या कर्नल या पदावर आहेत. भारतीय सेनेमधली एक तडफदार युवती आणि एअरफोर्समधली दुसरी एक तडफदार युवती. आज आपण मुलींना भरपूर स्कोप आपल्या भारत सरकारने दिलेला आहे. पूर्वीसारखी फक्त ठराविक कामं या सैन्यामध्ये भरती झालेल्या महिलांना दिली जायची तसं नाही आहे. आज त्या आपल्या आर्मी पर्सन्सच्या, आर्मी ऑफिसर्सच्या खांद्याला खांदा लावून पाहिजे त्या मोहिमेमध्ये सामील त्यांना करून घेतलं जातं. त्यांचा इंटेलिजन्स वापरला जातो. त्यांच्याकडे जे काही कौशल्य आहे त्याला वाव दिला जातो. आता हा बदल पण आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातनं खूप चांगला आहे ना. आणि म्हणूनच सोफिया कुरेशी मुद्दाम मी उल्लेख करतोय, कारण जिथं वंदनीय आहे ना ते वंदनीय असलंच पाहिजे, तिथे प्रत्येकाचं मस्तक झुकलंच पाहिजे. आणि हे सोफिया कुरेशीने दाखवून दिलं आहे. आता हा कुरेशी परिवार भारतीय मुस्लिम परिवार, मी पुन्हा पुन्हा सांगेन की अशा परिवारांच्या आदर्शवादावर जर भारतातला प्रत्येक मुस्लिम वागत असेल, वागणार असेल, तर मग या भारताच्या एकतेला जगातला कोणताही देश चॅलेंज करू शकणार नाही. सोफिया कुरेशी यांच्या वडिलांची मुलाखत माझ्या पाहण्यात आली. वडीलसुद्धा रिटायर्ड आर्मी पर्सन. सोफियाजींचे आजोबा म्हणजे तिच्या वडिलांचे वडीलसुद्धा, ते सुद्धा इंडियन आर्मीमध्ये सर्व्हिस केलेली व्यक्ती. म्हणजे पहा, एका घरामध्ये आजोबा आणि वडील हे आर्मी रिटायर्ड आणि तेच रक्त सोफियाजींच्या शरीरातनं वाहतं आहे आणि लहानपणीच ईर्ष्या निर्माण झाली कि येस, आई वॉन्ट टू जॉइन इंडियन आर्मी, मुझे भी कुछ करके दिखाना है. इंसान का जन्म लेके मैं आई हूँ और इस कुरैशी ख़ानदान की बेटी हूँ और मुझे ये दिखाना है कि मेरी रगों में भी आर्मी का खून है. मेरे दादाजी और मेरे पिताजी दोनों आर्मी रिटायर्ड पर्सन्स हैं. त्यांचे बंधूसुद्धा कॅमेऱ्यासमोर बोलले. त्यांचंसुद्धा जे काही वक्तव्य आहे अंगावर काटे आले ते ऐकताना. अर्थातच एका भावाला आपल्या बहिणीची ही कर्तबगारी बघितल्यानंतर केवढा मोठा अभिमान वाटेल हे आपण प्रत्येकजण जाणतो. बहिणीचं सुख आणि बहिणीची प्रगती हेच तर एखाद्या भावाचे वीक पॉईंट असतात ना. त्यामध्येच त्याला मोठा आनंद मिळत असतो. त्याचा चेहरा प्रफुल्लित होतो. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळा अभिमान, एक वेगळं हास्य, कधीही लोप न पावणारं असं तुम्हाला त्या क्षणामध्ये पाहायला मिळतं. तेच सोफियाजींच्या भावाच्या चेहऱ्यावर मला तरी ते पाहायला मिळालं. त्यांच्या शब्दात देशप्रेम ओतप्रोत भरलेलं होतं. चक्क सोफियाजींच्या वडिलांनी एक वाक्य वापरलं कि ये पाकिस्तान देश कहला के लेने की इसकी बिल्कुल पात्रता नहीं है, इनको सबको ख़त्म कर देना चाहिए.
ही चीड त्या वर्दीतल्या माणसाच्या मनात भिनलेली असते आणि ही चीड प्रत्येक भारतीयाच्या मनात यायला हवी, मग तो कोणत्या का धर्माचा असेना. याला म्हणतात देश सर्वतोपरी. हे ब्रीदवाक्य घेऊन आपण जगणं, आपल्या देशाच्या मातीशी इमान राखत जगणं, हे यालाच म्हणतात. पत्रकार परिषदेसाठी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग आणि आपले परराष्ट्र सचिव सन्माननीय मिस्त्रीजी, या तिघांनी पत्रकार परिषद घेऊन ऑपरेशन सिंदूरबद्दल यथोचितरित्या माहिती दिली आहे. त्यामुळं आता काही टवाळखोर शब्द मुद्दाम वापरतोय, कारण याच्यावर सुद्धा शंका घेणारी मंडळी आपल्या भारतात पांढरे स्वच्छ कपडे घालून मिरवणारे नेते आहेत आणि त्यांनाही खूप मोठी चपराक आहे की एक मुस्लिम ऑफिसर पत्रकार परिषद घेऊन या ऑपरेशनबद्दल माहिती देते आणि 7 मिनिटात कसा हा 9 ठिकाणांचा खात्मा केला, 9 ठिकाणांवर कसे हवाई हल्ले केले, फ्रॉम द रेंज ऑफ 100 किलोमीटर्स, त्यांच्या सीमेत न घुसता राफेल आणि सुखोई विमानं वापरून एअरफोर्सच्या पायलटनी काम तमाम केलं. आता ह्याची तयारी किती जोरात करावी लागली असेल याचा तुम्ही विचार करा. हल्ला झाल्याच्या दिवसापासून प्रत्येक नागरिकाच्या मनात होतं की असं काहीतरी घडलं पाहिजे, तरच त्या विधवांना न्याय दिला गेला असं मानू. आणि त्याच पद्धतीने ऑपरेशनचं नावसुद्धा ऑपरेशन सिंदूर ठेवलं गेलं. इथूनच खरी यशाची सुरुवात झाली असंही मी मानतो. ही कल्पकता, मनामध्ये ओतप्रोत देशप्रेम असल्याशिवाय आणि तसाच देशप्रेम बाळगणारा नेता मिळाल्याशिवाय कुणालाही असं सुचणार नाही. त्यामुळं या हल्ल्याबद्दल सर्व आर्मी ऑफिसर्स, एअरफोर्स ऑफिसर्स, प्रत्येक घटकाचे, तो कितीही कनिष्ठ का असेना आणि कितीही वरिष्ठ पातळीवर गुप्तरित्या काम करणारा का असेना, टेक्निकल पर्सन्स, त्यांचं योगदान खूप मोठं असतं. कारण टार्गेटची लोकेशन्स फिक्स करणं वगैरे, फायटर प्लेन जे चालवणारे आपले पायलट असतात त्यांना योग्य इन्फॉर्मेशन फीड करणारी टीम असते आणि त्याप्रमाणे सगळी क्षेपणास्त्र डागली जात असतात. त्यामुळे तिथं कुठलीही एरर अलाउड नसते. असं नाही आहे की अरे नेम चुकला परत मारतो, लहान मुलांच्या खेळामध्ये असतं ना, तसा प्रकार इथं अलाउड नसतो. जो कुछ करना है बस कुछ पलों में करना है, निपट के आना है, लौट के आना है, विदाउट एनी कॅज्युअलिटी. तुम्ही परत आलं पाहिजेत, आपल्या कुठल्याही जवानाचा जीव धोक्यात गेला नाही पाहिजे. आणि अशा पद्धतीने हे ऑपरेशन भल्या मध्यरात्री 1:04 ते 1:11 7 मिनिटात ही 9 ठिकाणं उद्ध्वस्त करून आपली प्लेन्स परत आलेली आहेत. त्यामुळं लाख लाख सर्व टीमचं अभिनंदन. प्राईम मिनिस्टर कार्यालय, त्यांना आपल्या प्राईम मिनिस्टर साहेबांना ज्यांनी मदत केली, गृहमंत्री अमित शहाजींना ज्या आपल्या इंटेलिजन्सनी मदत केली, त्या प्रत्येक घटकाचे लाख लाख अभिनंदन करतो. कविप्रवीत शो यूट्यूब चॅनलतर्फे सोफिया कुरेशीजी आणि व्योमिका सिंगजी यांना अजूनही त्यांची कारकीर्द दैदिप्यमान व्हावी, त्यांना पुढे असेच खूप काही करायला मिळावं आणि त्यांच्या मनामध्ये जे देशप्रेम आहे, या देशासाठी काहीतरी करण्यासाठी त्यांनी जे आर्मी हे क्षेत्र निवडलं आहे, एअरफोर्स हे क्षेत्र निवडलं आहे, ते निवडल्याचा आनंद घेऊन त्यांनी यथोचित सेवा पूर्ण करून आपापल्या संसारात परत यावं, आपापल्या घरी परत यावं आणि पुन्हा शेवटच्या श्वासापर्यंत एक सुंदर जीवन त्यांना मिळावं, याच मनपूर्वक शुभेच्छा अर्पण करतो. जय हिंद, जय भारत.